भटक्या विमुक्त आदिवासी यांच्या हक्कासाठी, यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातल्या समता भूमीतून आज संवाद यात्रेला सुरुवात होते। त्याचंच एक पुढचं पाऊल आज टाकण्यात आलंय। ही यात्रा राज्यव्यापी असणार आहे। पुण्यातून निघून मुंबईपर्यंत ही सगळी यात्रा जाणार आहे। अख्खं राज्यभरात हे सगळे जण या यात्रेसोबत असणार आहेत। माझ्यासोबत बाबा आढाव सर आहेत। सर, कशी ही यात्रा असणार आहे आणि काय नेमक्या सगळ्यांच्या मागण्या असणार आहेत? कशी ही यात्रा असणार आहे आणि काय मागण्या असणार आहेत? मला वाटतं या यात्रेच्या नियोजकांनी त्यांचा कार्यक्रम ठरवलेला आहे, पण मला असं वाटतं की या यात्रेने एक गोष्ट घडते की त्यांनी मोठ्या समूहाबरोबर आपला संवाद व्हायला पाहिजे, संवादाची भूमिका घ्यायची। आपण स्वतः संपर्क म्हणून तिथं जायचंय, आपण संवाद करायचा आहे आणि प्रश्न विचारायचा आहे प्रत्येकाला, तू भारतीय आहेस, मी भारतीय आहे। इतिहास विसरून जाऊ, पण आता आपण भारतीय आहोत या एक भावनेवर जगायचा प्रयत्न करू। हे आव्हान या यात्रेचं लोकांच्या मध्ये नक्की पोहोचेल असं मला वाटतं। ते त्यांनी करावं, स्वतःच्या मागण्या तर मांडाव्याच, पण आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आणि तो आम्हालाही तो सन्मान मिळाला पाहिजे अशी त्याची मागणी करावी। आदिवासीच नाही तर भटक्या विमुक्त जातींमध्ये ज्या काही जाती येतात त्या 42 संघटना एकत्र येऊन ही संवाद यात्रा सुरू होणार आहे। नेमकी कशी असणार आहे ही संवाद यात्रा? ही संवाद यात्रा जी आहे ते महाराष्ट्रातल्या भटकीविमुक्तांच्या ज्या वस्त्या आहेत त्याची सुरुवात या ठिकाणी महात्मा फुलेच्या वाड्यावरून सुरुवात होत आहे। 31 ऑगस्ट या विमुक्त दिनानिमित्त सोलापूरला जाऊन त्या ठिकाणी सेटलमेंटवरती त्या ठिकाणी त्या आमच्या यात्रेला सुरुवात करणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की ही यात्रा वाडी वस्तीवरती पालावरती जाऊन भटकीविमुक्तांचे प्रश्नांचं गाठोडं गोळा करून त्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना देणार, त्याचबरोबर तिथल्या राज्यकर्त्याला देणार व गेली 74 वर्षामध्ये भटकीविमुक्तांना काय मिळालं आणि काय नाही मिळालं या संदर्भात जाणीव जागृती करून सर्व संघटनांनी समाजाला एकत्रित करून या ठिकाणी ह्या देशाच्या राज्यकर्त्यांना जागृत करणं, त्याचबरोबर भटकीमुक्तांचे प्रश्न इशीवर टांगण्यासाठी या ठिकाणी ही यात्रा निघत आहे। यात्रेचं मूळ उद्दिष्ट आहे संवाद यात्रा, संवाद करणार आहेत। जसं बाबा आढाव साहेबांनी सांगितलं की गावातल्या लोकांबरोबर संवाद, राज्यकर्त्यांच्या सोबत शासनासोबत संवाद करण्यासाठी ही यात्रा निघत आहे। राज्यामध्ये पहिल्यांदाच ही संवाद यात्रा 3,500 किलोमीटर भटकीमुक्तांतल्या वेगवेगळ्या घटकांच्या सोबत संवाद करण्यासाठी निघत आहे। ऐतिहासिक गोष्ट आहे। यात वेगवेगळ्या मागण्या असणार आहेत। त्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत हे पण आपण जाणून घेऊया। नेमक्या कोणत्या मागण्या या सगळ्यांच्या? यात मागण्या अशा आहेत की भटकीमुक्तांच्या रेशन कार्ड काढणे, त्यांना जनजागृती करणे, शिक्षणाची मागणी आहे आणि वाड्या वस्त्या आणि त्यांना आता जे यशवंतराव चव्हाण आदर्श वसाहत आहे त्या वसाहतीच्या जमिनी ज्यांना त्यांना मिळाव्यात, सेटलमेंटच्या जमिनी आहेत आमच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या, त्या जमिनी आम्हाला ब्रिटिशांनी आम्हाला दिलेल्या त्या काळात त्या ह्या आत्ताच्या सरकारनी म्हणजे एकंदरीत प्रस्थापितांनी त्या आम्हाला देण्यात यावी। अशा खूप अनेक मागण्या आहेत आणि हे सगळ्या मागण्याचं गटोडे घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहोत। यात वेगवेगळ्या समाजाच्या महिला देखील उपस्थित आहेत। त्या आपापल्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत। बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व या ताई करतायत। काय नेमकी मागणी आहे तुमच्या समाजाची? माझी समाजाची एंटी समाजाची माझी मागणी आहे तर मला ना जातीच्या दाखल्याची मागणी आहे। मी जातीचा दाखला कुठेही बनवायला गेले तर फक्त आजा पर्जाच्या ग्रुपांना, आजा पर्जाच्या ग्रुप नाही तर का आमच्या जातीचा दाखला बनवणार नाही का आमच्या मुलं असंच भटकत राहणार आहे का? लोकांच्या घरात आमची मुली ते घरकाम करणार आहेत का बिगारी काम करणार आहेत का आमच्या मुलं? का आम्हाला का जातीच्या दाखल्याशिवाय आमच्या पुढे काहीच काम होत नाही। पुरतं कुठेही गेलं का जातीचा दाखला मागतात, रहिवासी दाखला मागतात। तर हेच आमची मागणी आहे की आम्हाला जातीचा दाखलाच हवे। आमच्याकडे आजा पर्जाचे कुरूप नाहीये, आम्हाला ना आजा पर्जाच्या कुरूप मुले तर आम्हाला जातीचा दाखला पाहिजे, नसेल तरी आम्हाला आजा पर्जाचे ग्रुप नाही आम्हाला तरी आम्हाला जातीचा दाखला पाहिजेच आम्हाला, ही आम्हाला मागणी आहे। या यात्रेसोबत पूर्ण महाराष्ट्र तुम्ही फिरणार आहे? हा, फिरायला मी तयार आहे। माझ्या महिलासाठी आणि माझ्या देशासाठी मी फिरायला तयार आहे। का माझी ती आताची पहिल्याची पिढी तर आम्ही लोकांच्या घरात काम करतो। मी स्वतः लोकांच्या घरात भांडी काम करते। माझी 3 मुलं आहेत, मी स्वतः 3 मुलांना मी पाळते, एकटी माझे हस्बंड नाहीये तर मी माझ्या मुलांना पाळते। पण माझ्या मुलांना आगे आणि माझ्या महिलांना पण आगे पुढे त्यांच्या मुलांना पण काहीतरी मिळायला पाहिजे ना। जाती दाखला आहे तर त्यांना काहीच नाही मिळणार, कारण का कुठे शाळेत गेले तर जातीचा दाखला मागतात, जॉबला गेलं तर जातीचा दाखला मागतात। जर जातीचा दाखलाच नाही तर मुले काय करणार माझे? तुम्ही कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व करता या यात्रेत आणि
काय नेमकी मागणी? मी पारधी समाजाची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आजही आमच्या समाजाकडं जे बघण्याचा दृष्टिकोन आहे की हा समाज चोर आहे, लबाड आहे, आणि हा जो आदिवासी पारधी विकास आराखडा हा जो शासनानं काढवला होता 2006 मध्ये, तर हा काय राबवण्यात नाही आला. तिथून पुढे बी आम्ही 2011 पासून पारधी विकास आराखड्यावर काम करतोय, पण आज बी जे नागरिकत्वाचे पुरावे नाही त्याच्यामुळे आमच्या समाजाचा विकास होत नाही. आणि आमच्यासाठी निधी आहे म्हणतात, मग आहे तरी कुठं? मग ते मंत्रालयामध्ये आहे कुठं? तर तो आमचा वाटा आम्हाला दिला पाहिजे. आणि आमचा जो हा चोर म्हणून हा सिक्का पडलेला आहे तर हा आमचा पुसून टाकावा. कारण की आत्ताच्या पिढीमध्ये काही का होत नाही, आमच्यामध्ये थोडंफार शिक्षण घेतात, तरी पण आमच्या मुलांकडे बघण्याचा तोच दृष्टिकोन आहे की जरी रानातून बांधावरून जरी चाललो तरी चोर म्हणूनच ओळखले जातात. तर का आम्ही का माणूस नाही का? आमचा हा सिक्का बदलणं हे मोठा प्रश्न आहे आमचा. तुमच्या समाजाची एक वेगळी मागणी असू शकते, कारण अनेक समाज आपापल्या मागण्या घेऊन येथे थांबले आहेत, पण हे सगळे समाज एकत्र येऊन मागण्या करत आहेत. माझे नाव मदारी आहेत. आम्हाला पूर्वी पहिल्यापासून कुणी डोमारी म्हणतात, आम्हाला कुणी डोमारी म्हणतात, कुणी मदारी म्हणतात, कुणी गारुडी म्हणतात. कारण हे आमचं केव्हापासून असं कधीपर्यंत असं चालणार? आम्हाला जातीचा दाखला नाही. आमचे पोरं 12वी शाळा शिकलेत, जेव्हा ते नोकरीसाठी पुढे गेले तर त्यांना अजून नोकरी नाही. आमचे पोरं भांड्याचे व्यवसाय करतात आणि ते घेऊन पोरं बाला पालतात. आम्हाला जातीचा दाखला, आम्हाला आमच्या जागा, आम्हाला रेवाची दाखला, आमचं समजा काय, आम्ही त्याच्यासाठी हक्कासाठी आम्ही इथं आलेले. आम्हाला तेच पाहिजे. आम्ही पालमध्ये झोपडीमध्ये राहतात. प्रत्येक समाजाचा एक वेगवेगळ्या मागण्या आहेत. शिक्षणाचा मुद्दा असू देत किंवा त्या समाजावर पडलेला एक छाप असेल, तो एक मुद्दा घेऊन हे सगळेजण महाराष्ट्रभर दौरा करतायत. ते तुमचं काय या सगळ्यांसोबत तुम्ही आयोजित केलं आहे? काय नेमकं या सगळ्यांसोबत करणार आहात? राज्यभर जाऊन प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाणार? हा, आम्ही राज्यभर फिरणार आहेत या मुद्द्याकरता. आमचा महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्हाला आमचं स्वतंत्र निधी हवा आहे आणि स्वतंत्र मंत्रालय हवं आहे, आणि आमचा जो सुरक्षा कायदा आहे तो आमच्यासाठी असावा आणि तो बनावा. याच्यासाठी आम्ही त्या मागण्या मागत आहोत. प्रत्येक समाजाची वेगळी मागणी आहे. राज्यभर हीच संवाद यात्रा आपापल्या मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात फिरणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपापल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी भटकी विमुक्त ज्या आदिवासी संघटना आहेत, या 42 संघटना एकत्र येऊन स्वतःच्या मागण्यासाठी ही संवाद यात्रा सुरू करतायत. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.